ताडदेव परिसरात एका प्रॉपर्टीत घर घ्यायचं असेल तर मांसाहार करता येणार नाही अशी पोस्ट प्रॉपर्टी एजंट भावेश कावरे यांनी आपल्या सोशल मीडिया पेजवर केली होती आणि या पोस्टनंतर मांसाहाराच्या मुद्द्यावरून वाद चांगलाच पेटला आणि भावेश कावरे यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली। याच पोस्टचा निषेध करण्यासाठी आता मनसे कार्यकर्त्यांनी थेट भावेश कावरे यांच्या कांजूरमार्ग येथील कार्यालयावर धडक दिली। कांजूरमार्ग येथील दामजी श्यामजी इमारतीमध्ये असलेल्या त्यांच्या कार्यालयाबाहेर मनसेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं। यावेळी भावेश कावरे यांच्या नावाच्या बोर्डवर चिकनच्या पायांची माळ घालून मनसेने अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला। विशेष म्हणजे मनसे कार्यकर्ते कार्यालयावर पोहोचले, यावेळी कार्यालयाला कुलूप असल्याचं पाहायला मिळालं। मांसाहार करणाऱ्या नागरिकांबाबत अशा प्रकारची पोस्ट करणं चुकीचं असल्याचं मनसे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी भावेशने संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली आहे। भावेश कावरे याचा जो व्हिडिओ व्हायरल झाला, तुम्ही येऊन त्याच्या कार्यालयाला इथे चिकनचे पाय लावून गेलेला आहात, त्याचा हार घातलाय, त्याला काय तुमची नेमकी मागणी आहे, काय सांगाल? मनसेने गुन्हा देखील दाखल करण्याची मागणी केली आहे। खरं तर काल भावेशने एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्याच्यामध्ये ती बिल्डिंग ही अंडर कन्स्ट्रक्शन असणारी बिल्डिंग आहे। त्या बिल्डिंगमध्ये त्यांनी जी ॲड केली, यामध्ये त्यांनी जी भाषा वापरली, ज्याने त्याचा जे प्रोडक्ट विकण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने ॲड केली, त्याचं उद्दिष्ट असं होतं की तो फ्लॅट विकायचा नॉन महाराष्ट्रीयन व्यक्तीला, आणि महाराष्ट्रात राहून मराठी माणसाने नॉनव्हेज न खाणाऱ्या माणसाने तो फ्लॅट घ्यावा अशी त्यांनी विनंती केली होती। पण हा महाराष्ट्राचा त्यांनी काल केलेला अपमान आहे, मराठी भाषेच्या लोकांचा केलेला त्याने अपमान आहे, आणि ह्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज त्याच्या ऑफिसवर आलेली। मला वाटतं त्याने आज सकाळी प्रेस पण केली, त्यात त्यांनी काहीतरी चुकीची माहिती दिली की तो फ्लॅट वारकरी समाजाचा आहे। अंडर कन्स्ट्रक्शन असणाऱ्या बिल्डिंगमधला फ्लॅट वारकरी समाजाच्या व्यक्तीचा कसा काय असू शकतो? कारण मी स्वतः विकासक आहे, मलाही माहिती आहे काय नियम आणि कायदे आहेत ते। त्यामुळे आज त्याने जी बाईट दिली ती चुकीची आहे, आणि अशा पद्धतीच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आज ठिकाणी आलो आहे। आम्ही येणार हे कळल्यानंतर त्याने स्वतःचं ऑफिस बंद ठेवलं आहे आणि तो इथून पळून गेलेला आहे। पण तो किती दिवस पळेल? आमची त्याला एवढीच विनंती आहे, तो मराठी मुलगा आहे, भावेशला मीही चांगला ओळखतो, त्याने या महाराष्ट्राची माफी मागावी, मराठी माणसाची माफी मागावी, आणि परत असं कुठचा प्रकार होणार नाही अशी दक्षता घ्यावी। ऑफिस आज बंद केलं, जर त्यांनी माफी मागितली नाही तर येणाऱ्या काळात त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परिणाम भोगावे लागतील। चिकनची माळ घालून तुम्ही इथे आंदोलन केलेलं आहे, पुढे काय तुमचं नेमकं पाऊल असेल? आज एक सौम्य पद्धतीचं आंदोलन झालेलं आहे। चिकनची माळ त्याच्या ह्या बोर्डला लावलेली आहे, जर त्यांनी माफी मागितली नाही तर त्याचं उग्र रूप हे तुम्हाला दिसेल भविष्यात। सोशल मीडिया पेजवरची एक पोस्ट, त्यावरून पेटलेला वाद, आणि आता थेट कार्यालयाबाहेर चिकनच्या पायांची माळ। भावेश कावरे प्रकरणात मनसेचा हा आक्रमक पवित्रा सध्या चर्चेचा विषय ठरतोय। व्हिडिओ जर्नालिस्ट प्रतापसह विद्या अमृतकार, शहर, मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।